2.5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर पुन्हा एकदा अर्नाळा किनाऱ्यावर मावरं करायला गेलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मासेमारीचा हंगामा सुरू झाला की अर्नाळा किनाऱ्यावर मावरं साफ करण्यापासून ते सुकवण्याची लगबग सुरू होते. आज घरी 6 टप मावरं घेतलं होतं. मावऱ्याजवळ पोचलो आणि लगेचच बसलो मावरं साफ करायला. आज मिक्स मावऱ्यामध्ये मस्त मोठा बोंबील होता. यावेळच्या बोंबलाची खास गोष्ट म्हणजे त्याची आतडी काढून मग तो सुकवला जातो. आतडी न काढता बोंबील जर वलांडीवर सुकत टाकला आणि पाऊस लागला की तो लवकर खराब होतो. मग नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि मेहनतही वाया जाते. म्हणूनच आत्ताचे बोंबील आतडी काढून मगच सुकवला जातो. त्यामुळे तो लवकरही सुकतो आणि चांगलाही टिकतो. मिक्स मावऱ्यामधून बोंबील, वाकटी, निरली, टोसला, बोंबील अशा वेगवेगळ्या प्रकारचं मावरं होतं. प्रत्येक मावरं व्यवस्थित साफ करून घेतलं. मावरं साफ झाल्यानंतर आपले बोंबील सुकवण्यासाठी वलांड उभी करायची होती. त्यासाठी उमेरे आणि बांबू घेऊन आलो आणि वलांड उभी करण्याचं काम सुरू केलं. एका बाजूला मावरं स्वच्छ धुवून फ्रीज मध्ये बर्फात ठेवत होतो, कारण दुसऱ्या दिवशी सगळं मावरं सुकत टाकायचं होतं. आणि दुसऱ्या बाजूला वलांड उभी करण्याचं काम सुरू होतं. थोड्या मेहनतीनंतर अखेर आपली वलांड तयार झाली. वलांड तयार होताच विशाखाने लगेचच वाकट्या सुकत टाकायला सुरुवात केली. पुढच्या दिवशी सकाळी फ्रीज मधून बोंबील बाहेर काढला. तो गोड्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर वलांडीवर सुकत टाकायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आमच्या अर्नाळ्यात बोंबील सुकवला जातो. मेहनत घेतली की त्याचा परिणामही तितका सुंदर दिसतो. म्हणूनच अर्नाळ्यातील बोंबील दिसायलाही सुंदर आणि खायलाही चविष्ट लागतो. अशा पद्धतीने आम्ही सर्व मावरं व्यवस्थित सुकत टाकून घेतलं. शेवटी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते. कोळी लोकांचे दागिने आणि पैसेच फक्त बघू नका, कधीतरी त्यामागची ही मेहनतही बघा. ही मेहनत फक्त कॅमेऱ्यातून पाहू नका, तर कधीतरी प्रत्यक्ष अनुभवायलाही या. कारण समुद्रातून मासे आणण्यापासून ते साफ करण्यापर्यंत, सुकवण्यापासून ते बाजारात विकण्यापर्यंत एका कोळी कुटुंबाच्या प्रत्येक घासामागे अशीच प्रचंड मेहनत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कोळी जीवनाची खरी ओळख पाहायची असेल तर मला फॉलो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.